हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहेत मस्त पनीर पुलाव किंवा मग पनीर राईस. एकदम साधी पद्धत आहे. रोजच्या जेवणात आपण खूप तामझाम करत नाही, म्हणून एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवते. साधा वाडा कोलम राईस घेतला होता मी. पनीरचे काप करून घेतले, कांदा टोमॅटो कापून घेतला, लसूणही काढून घेतला होता. त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात जिऱ्याची फोडणी घालायची आहे. आपल्याकडे जर खडे मसाले खात असतील तर आपण टाकू शकतो. आमच्या इथे मुलं वगैरे खात नाही, कारण की मग ते दातात आले तर मग चव बिघडते, म्हणून मग मी टाकलंच नव्हतं. सिंपल पद्धतीने रात्रीच्या जेवणात मी हे बनवत होती. मस्त कांदेही परतून घ्यायचे. बटाटा वाटला तर बटाटाही टाकू शकतो. इथे बटाटा मी टाकला नव्हता. शेंगदाणे घेतले, थोडेसे शेंगदाणे टाकायचे. आमच्याकडे भात कुठलाही असला ना, खिचडी भात, तरी शेंगदाणे टाकले जातात, छान लागतात चवीला. वाटाणे शेंगदाणे असले तर. माझ्याकडे वाटाणे नव्हते म्हणून मी फक्त सिंपल पद्धतीने बनवते. मसाल्यांमध्ये फक्त मी हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकायचा थोडासा, चवीपुरता मीठ टाकायचं, छान परतवून घ्यायचं. सगळं परतवल्यानंतर आपल्याला पनीर टाकायचं आहे. पनीर मी आधी फ्राय केलं नव्हतं, डायरेक्ट मसाल्यात तसंच टाकून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलेलं पनीर. 2 ते 3 मिनटं आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. परतवल्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकायचं, कारण की मसाला लागू नये किंवा मग जळतो, त्यासाठी गरम पाणी मी साईडला करायला ठेवलं होतं. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले. भिजवत न घालता मी तांदूळ घेतले. कुकरमध्ये लावते म्हटल्यावर मग भिजवायची गरज नाही आहे आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजवून होतात. इथे मी वाडा कोलम राईस घेतला होता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही राईस घेऊ शकता. तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करायचं आहे. वरतून गरम पाणी ॲड करायचं आहे. तांदूळांना जेवढं पाणी लागतं तेवढं टाकायचं आहे. इथे अंदाजाने मी टाकलं आहे. नंतर लास्टला बटाटा मग मी अजून परत म्हटलं टाकून घेऊया, म्हणून मी कापला आणि परत नंतर टाकून दिला बटाटा. आणि सिक्रेट म्हणजे वरतून असं तूप टाकलं ना की राईस एकदम असं पातळ होत नाही आणि छान असं चवीला मोकळा मोकळा लागतो आणि वासही छान येतो भाताचा. वरतून आपल्याला मॅगी मसाल्याचं एक सॅशे ॲड करायचं आहे. आपल्या आवडीनुसार हे पण टाकलं ना चव अगदी छान येते आणि एकदम मुलं आवडीने खातात. टेस्ट इन्हॅन्स होते ह्याने वरतून टाकल्यावर. आणि 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचं आहे. तांदूळाला पाणी जसं आपला तांदूळ असेल आपल्याला माहिती असतं किती पाणी लागणार आहे, त्या पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि 3 शिट्ट्यांमध्ये इथे माझा राईस तयार झाला होता. वरतून कोथिंबीर टाकायचं, छान मिक्स करायचं आणि जेवायला वाढायचं. इथे मी आता सर्व करून घेते. कसं वाटलं मला नक्की सांगा. छान असा पनीर राईस किंवा मग पनीर भात तयार झाला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब.